So welcome back to our channel guys. Welcome if you are new. So आज आम्ही काय नाही केलं, आज दिवसभर, आज मंडे ऍक्च्युली. तो आज आम्ही ऍक्च्युली काम स्टार्ट केलं सकाळी लवकर उठून. आता संध्याकाळचे 5 काहीतरी वाजले आय थिंक. सो किती वाजलेत? 5:15. सो हॅव्हिंग अवर टी. येस, विथ दोन्ही चाय लवर्स आहे, विथ अवर फेवरेट पार्लेजी बिस्किट. अँड आता आम्ही चाललोय सगळ्यात आधी कोरम मॉलला वेस्ट साइडला एक माझा काहीतरी टी शर्ट एक्सचेंज करायचंय, शर्ट एक्सचेंज करायचंय. नंतर काय सो आधी वेस्ट साइड करणार आहोत, त्यानंतर मग मार्केटला जायचंय कारण आम्हाला मंदिर घ्यायचंय घरासाठी. सो आमच्याकडे प्रॉपर असं मंदिर नव्हतं, त्यामुळे मग आम्हाला असं एक छान छोटस असं मंदिर घ्यायचंय, ते घेणार आहोत. आणि छोट्या मोठ्या गोष्टी काही छोट्या मोठ्या गोष्टी मला जरा मार्केटमध्ये जाऊन हिला दाखवायचं का इकडे हे मिळतं. मला माहिती आहे तेवढं, तुला काय माहिती नाही मार्केटचं, म्हणून तुला बोलतो. बरोबर, आपल्याला स्टँड घ्यायचा आहे इथे ठेवायला. किचनचे थोडेफार किचन ऑर्गनायझर्स घ्यायचे थोडेफार, तो प्लॅटफॉर्म वरती ठेवायला. बाकी बघू, छोटे मोठे असेच बाहेर पडतो कारण दिवसभर घरी बसून बोर होतोय. सो दॅट्स वाय थोडं बाहेर पडू. मग घरी आल्यावर पण जर आम्ही काय केलं तुम्हाला दाखवू. मला काय माहिती नाही, म्हणजे माझा विचार होता आम्ही एंगेजमेंटचा अल्बम आणलाय ना, तर तो बघूया, तो त्यांना पण दाखवू ना. काय एंगेजमेंटचे फोटो का? ठीक आहे, 2-4 फोटो दाखवतो. तुम्हाला बघायचंच नाही? मी छान दिसले, मी छान दिसले मग इच्छाच बघा. सो भेटूया. आणि वेस्ट साइडला जर आपण तसं चाललो एक्सचेंज करायला, पण सिन्स इट्स वेस्ट साइड अँड द सेल इज ऑन अँड माझा बर्थडे मंथ, डिस्काउंट सेल प्लस बर्थडे मंथ. पण ते कसं आहे की 6,000 मिनिमम शॉपिंग करावी लागते असं असतं. त्याच्याहून तुम्ही 4,000 ना होणार. ठीक आहे ना, बघूया. तर आम्ही मग मला काय आवडलं तर मी पण घेऊ शकतो. तुला ते पॅन्ट घे तसे वाले, ते छान वाटतात तुला. हा, ते पॅन्ट आहे, थोडेफार टी शर्ट घ्यायचे अजून. कंटाळलो मी रील्स हे घालून वगैरे. येस, सो भेटूया. तुम्हाला दाखवतो काय ते चहा पिऊन पुढची जर्नी दाखवतो. आम्ही आता निघणार म्हंटल आणि पाऊस बघा, बघतोस का असं होतं आमच्या सोबत. आणि आमच्याकडे बाईक आहे आज. आमची कार घरी आहे, म्हणजे आमच्या आई बाबांच्या घरी. आणि आता आपण बाईकने कसे जाणार आहोत? सॅड लाईफ. बट एनिवे, थोडा पाऊस थांबला की आम्ही निघू, तोपर्यंत थोडासा वेट करावा. राईट? अरे तर दिलीपला फोन कर यार. किती वेळ बोललायस त्याला? अभी का करे वो दिलीप, वो फोन ही नहीं उठावत है. आम्ही ना आमचा ॲक्वागार्ड लागायच्या आधी त्याच्याकडनं पाण्याचं ते काय म्हणतात त्याला, बॅरल वॉट एव्हर, हे दिसतंय तुम्हाला खाली, नका बघू कसं आहे. तर ते मागवलेलं आणि ते काहीतरी ह्याच्यावर असतं, रेंट बेसिस टाइप ना, डिपॉझिट वगैरे. हा, मग त्यांना ते द्यायचं. त्याला आम्ही किती दिवस झाले आता, आय थिंक 15-20 दिवस होऊन गेलेत. त्याला आम्ही फोन करतोय, भाई घेऊन जा, पण अजून नाही घेऊन नाही गेलाय. आणि त्यामुळे आमच्याकडे आता पसारा राहिलाय तो सगळा. बट जाऊ द्या, आपण वेट करूया पाऊस थांबण्याचा, सो दॅट मग आम्ही निघू शकतो. कुठल्या अँगलनी ह्याला कुठल्या अँगलनी पाऊस थांबलेला दिसतो? या अँगलने थांबलेला दिसतो, या अँगलने नाही दिसत. आपल्याला इकडे नाही, आपल्याला इकडेच जायचंय. या अँगलने थांबलाय नाही, आपल्याला कुठे जायचं नाही, आपल्याला मागच्या साईडला. आपल्याला तुझं डोकं आवरायला जायचं कुठेतरी, चांगलं हॉस्पिटल बघू डोकं आलं, आणि तिकडे ना भाड्यावर डोकं मागू. खूप बोलतोय, पण बरं वाटतंय ते पाऊस चालू असला ना. बघा वारा येतोय मस्त, बावडी लागवा, हे बावडी छान वाटतंय. सकाळीची फुटेज बघायची का? बघितली, तू स्टोरी टाकली ना. जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो नसाल करत तर नक्की करा. माझं युजर नेम समिधा पाटणकर आणि कुणालचं कुणाल_3030. सकाळची फुटेज
बघा तुम्ही पण बघा. बाई काही दिसतच नाही, फक्त हे 4 टॉवर दिसतात ते उभे आहेत ते. काय बोलतात त्याला? काय भारी वाटतंय. पण स्काय बघ ना. इन द स्काय, इन द स्काय. सो आम्ही आता फायनली निघालोय. होपफुली पाऊस लागणार नाही, आता तरी थांबलाय. येस. आणि लवकरात लवकर पोहोचू कोरमला. कोरम या साईडला जायचं. हा, कोरमला जाऊया. विचारवं ते आरमॉन पण नको उगाच ते परत लांब आहे खूप. नाही. आणि ते तिकडनं घेतलंय, एक्सचेंज केलंय, परत ते नाटकं नको स्टुडिओ सारखं. मग आता जाऊ कोरमला. Yes. वेस्ट साईडला पटपट चेंज करू आणि मार्केटला जायचंय. 2-4 काम आहेत ते करू आणि नंतर फिरलोच नाही आपण पुन्हा लग्न झाल्यापासून. काम एवढे आहेत ब्रो. सो आम्ही खाली आलो आणि आम्ही बघतोय ते आमच्या गाडीला चेन केले. ऍक्च्युली इथे कसं आहे की अलाउड नाहीये पार्किंग, कारण स्टिकर नाहीये आमच्याकडे अजूनही. स्टिकर आला असता तर नाही लावले असं काय. म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये असं रूल आहे की फक्त जे राहतात ना ते लोकच पार्क करू शकतात, त्यांच्या ऐवजी कोणी नाही करू शकत. आणि जे राहतात त्यांच्याकडे स्टिकर असतं, तो ते स्टिकर अजून आम्हाला मिळालंच नाहीये. आणि आजच आत्ता मला हा बोलला आपण 7 त्या टॉवर मध्ये जाऊन स्टिकरचं ते काम करून येऊ, आणि आज लावली. इतके दिवस कधीच नाही गेली. आपण कुठे लावून गेला का? तिथे आम्हाला पटपट निघायचं आणि पाऊस पडतो आणि यार काय. होईल फायनली. स्टिकर घेतो आणि सगळ्या गाड्याला लावतो. तुझं काय सीन आहे? आम्ही माझ्या शॉपिंग साठी आलो होतो. पण भाई माझा कलेक्शन नेहमी भारी असतो. आणि झुडिओ मध्ये ऍज युजल मुलांचं कलेक्शन खूप चांगलं असतं. सो तोच सगळं स्वतःसाठी घेतोय. किती घेतलेस तू? 4 टी-शर्ट्स तरी. त्यातले बेसिक्स आहेत ते मी ढापणार आहे. ओ नाईस. जास्तच आहे पण चांगलं आहे. नॉट बॅड. किती ना पाहिजे? 400 रुपीज ओनली. कसं यांचं एवढं स्वस्त मिळतं. आणि मला एक शॉर्ट्स आवडली, 600 रुपये. आणि त्यांचे एवढे मोठे मोठे ओव्हरसाइज टी शर्ट्स एवढे स्वस्त आहेत. दिस इज 9 चाफी झुडिओ इफ यू आर वॉचिंग. प्लीज एक पेटिशन करूया आपण की झुडिओ प्लीज मुलींचे कपडे पण चांगले काढा प्लीज. काढेल नाही काढत. जेव्हा मुलांच्या संपेल हा काढेल. आय थिंक झुडिओ असं एकमेव ब्रँड आहे जो मेल फोकस्ड आहे. बाकी सगळ्या ब्रँड्स मध्ये ना मुलींच्या कपड्यांवर जास्त फोकस आहे. म्हणून आम्ही वेस्ट साईडला जाणार आहोत फॉर माय शॉपिंग. सॉरी जर अँगल थोडासा वियर्ड होते कारण आम्ही फ्रंट कॅमनी करतोय. बघा तुम्ही पण कलेक्शन काय आवडतंय का? तू इथे येतोस नेहमी शूज बघतोस पण घेत नाही. वाय? मग घेत का नाहीस? मॅक्स. काय? आज मॅक्स मध्ये जाऊया. मॅक्स. Oh, I can see one thing which I really like. हे बघ सेम आहे ना कलर जो मी घेतला आता. हा कितीला आहे? हा 300 रुपये. हा 400 रुपयाला. मी 200 ला घेतला. वाव. 400 ला 39. ओके. चला इकडे काय काय आवडतायत मला. मॅक्स मध्ये तर भारी सेल चालू आहे पण असं काही आवडत नाहीये ना. असं लांबून वाटलं होतं की छान आहे. किती शॉपिंग केला आज काय माहिती. एक एक्सचेंज करायला आलोय फक्त आणि शॉपिंग बघा 2 लाख भरून झाले. आणि या मॅडम काही उचललं नाहीये. सगळं मला दिलेलं आहे. अरे तुला कधी दिलं सेकंड हँड? अरे अचानक माझ्या हातात ट्रान्सफर केलं. 2 बॅग आहेत फक्त. ही माझी एक बॅग उचलली आहे. कॅमेरा किती खराबच पण
मग तू पकड ना. आता जाऊया ज्या कामासाठी आलेलो त्या कामासाठी जाऊया. काय म्हणतात वेस्ट साईडला. तू आणलाय का पण ते चेंज करायचं? हा ठीक आहे. शूज काय जाऊन तिकडे फूड थोडं मोठं चप्पल होते ना ते. हा ठीक आहे ठीक आहे चला भेटूया. आता जाऊया फायनली वेस्ट साईड. आता वेस्ट साईडला आलोय फायनली. इकडे एक सेकंड आधी आपण बघूया जरा माझ्यासाठी मग जाऊ. मी फक्त हिच्या मागे मागे फिरतोय. हिला वेस्ट साईड मध्ये आणून काय फायदा नाहीये. काय आलं ब्रो? असे 2 टॉप्स आवडलेत हे. माझी साईज नाहीये. ही साईज नाहीये तरीही घेते. पण छान आहे ना हे. अरे पण तू काय साईज करून देतील. कोण करून देतील? ते लोक करतील. आणि हे एक आवडलं म्हणजे तुला वाढवतील का टॉपला छोटा कर? ते शॉर्ट कुर्ती ओके टाइप. मला हे टॉप पण खूप आवडलंय. ओके मला कंटाळा आलाय. मी नुसत्या बॅग घेऊन फिरतोय. एक सेकंड. मगाचपासून आहे ना आम्ही जेव्हापासून आलो ना ह्याची शॉपिंग चालली. माझं काही नाही घेतलंय. स्वतः चप्पल घेतली तर मला एंडला निघताना आणि मी इथे साईडला आली आणि ह्याला कंटाळा आला. कारण ही एकची एकच वस्तू घेत राहणार आहे रिपीटेडली. तेच 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 तेच. काहीतरी बोलत होते तुम्ही? मला नाही बोलायचं तुम्ही काही. फक्त बिलिंगच्या वेळी बोलू आपण आता. वेळ होता माझ्याकडे पण मी चुकलो. चुकलास? हो थोडासा. सो आम्ही ते पार्किंग मध्ये आलो आमच्या बिल्डिंगच्या. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं आमच्या गाडीला काय लावली ना साखळी चेन जॅमर काइंड ऑफ जॅमर लावलेला. आम्हाला म्हणून रिस्क नाही घ्यायची आहे. आणि आता आम्ही पार्किंग मध्ये आलो. अजून आमची पार्किंग अलोकेट नाही झाली आहे आणि परत दुसरीकडे कुठे लावली तर परत जॅमर लागेल. मला त्याची प्रोसिजर चालली आहे. वेळ लागतोय खूप. होपफुली लवकर होणे. आम्हाला दोघांना प्रचंड भूक लागली आहे. कुणाल गेला त्यांच्याशी बोलतोय. आय डोंट नो काय चालणार आहे किती वेळ. कंटाळा आलाय मला. सिरियसली कंटाळा आलाय. सो फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आम्ही मामलेदारची मिसळ आणली आहे. यू कॅन सी हिअर. कुणालनी मीडियम घेतली मी लाईट घेतली आहे. आणि तिखट रस्सा घेतलाय मी तिखट. आणि ते भात लावलंय कुणालसाठी कारण त्याला भात लागतो. मला लागत नाही रे. मला खायचा असतो. एनिवे तर आता आम्ही मस्त खाऊन घेतो. त्यानंतर आम्हाला खाली बॉकला पण जायचंय. आणि आजपासून आम्ही दररोज जाणार आहोत अर्धा तास वॉकला एव्हरी सिंगल डे. मिनिमम हाफ एन आवर 245 मिनिट. कॅलरीज बर्न करायची. कॅलरीज पण बर्न करायचे. थोडं फिटनेसवर पण फोकस करण्यासाठी. आणि नुसतं आमचा घरून काम असल्यामुळे कसं होतं आम्ही बराच वेळ नुसते घरी बसलेले असतो. सो ते थोडस काय म्हणतात ते थोडं फिटनेस फ्री बनायचं. असं काय नाही बट ठीक आहे. आता आपण मामलेदारची मिसळ खाऊया. तुम्हाला पण दाखवतो कशी आहे. ही कितीतरी महिन्यात नाहीतर कितीतरी वर्षानंतर खाते. आणि आपलं तर रोजचं आहे भाई मामलेदार मिसळ. सब बाजूला लोक खायचे. सो मला तिखट शिवाय मी खात नाही. खातोय पर्सन. मी एक्स्ट्रा घेतलं तुझ्यासाठी रडकी. ठीक आहे आपण टेस्ट करूया. ओके तर आपण बसू. बरं वाटतंय मला. कितीतरी दिवसांनी मी मिसळ खाते. म्हणजे मामलेदारची सोडा इन जनरलच. लाज वाटली पाहिजे ना एक मराठी मुलगी असून. तुझ्यापेक्षा जास्त मी खातो. गुजराती असून. ठीक आहे. मामलेदार इज लव रे. अमेझिंग अमेझिंग. तिखट का नाही ना? तू पण? मी नको. मी तुझी टेस्ट करतो. सॉरी. तिला पण झणझणीपणा आहे थोडा.
मी तर मीडियम वाली टेस्ट करते. मी नेहमी म्हणजे मी युजली ही लाईटच मागवते. ओके कसे मला जास्त आवडले. मग तुला तिखट नाही आवडत बाई, म्हणून तुला जास्त आवडणार ना. सो गाईज आता आम्ही खाली चाललोय वॉक करायला. मी म्हणत ब्लॉग करायला. सो आता खाली जातोय वॉकिंग साठी आणि आमच्या गाडीचं फायनली पार्किंग अलॉट झालं. सो ते सुद्धा आम्हाला मूव्ह करायचंय कारण मगाशी तिकडे कुणाला पार्क केली. इट वॉज लाईक अ टेम्पररी पार्किंग आम्हाला दिलं होतं, पण आता आमचं पर्सनल पार्किंग मिळालंय. सो आम्हाला तिकडे जाऊन गाडी पण लावायची. एवढी मेहनत केल्यानंतर आमची अलॉटेड पार्किंग. आता नो जॅमर. आता वॉक. किती वाजलेत? इकडेच करूया आता वॉक. नाहीशी खाली एवढं छान असताना तुला इथे का वॉक करायचंय? हा पण एवढं छान तर असं 2 राऊंड 3 राऊंड मारू ना. हाफ एन आवर मिनिमम मला वॉक करायचं. कुठेही कर ना. खाली पण करू ना 1 राऊंड यार. इथे 1 राऊंड मार हवं तर, बाकी खाली मारू. खाली छान थंड वारा सुटलाय. इथे काही वारा नाहीये. वाऱ्यामध्ये Oh, you're saying something, sir? Yeah, I have my personal parking now. Oh, really? Do you have it for your 4-wheeler as well? 4-wheeler, I have another parking. Another parking where? Another location. Not in your building, sir? No. That's also my building, but another location. Oh, no, but then not here where you live? No, I live both jagah. Both jagah you live? No, I have 2 houses. So I live in Kopat also and I live in... We have 3 houses. असे तर माझ्याकडे 5 आहेत. नाही 3च आहेत. किती आनंद. पार्किंग मिळण्याचा आनंद म्हणजे माणसाने कुठल्याही गोष्टीत खुश होऊ शकतं. गाडीला हा ना. आणि असं नाही की आपण राहत नाही, आपण कुठे बाहेर केलं. आरटीओ वाले नाही लावत. हे कोण आले मोठे आणि 500 रुपये फाईन मागतात. लाट लागेल. 500 रुपये तर पेट्रोल नाही होता त्यांच्या टाकायला. 400 मध्ये गाडी फुल होते ती आणि यांना 500 रुपये फाईन देऊ. आरटीओ वाले पण 200 मध्ये मागतात. पण आता फायनली झाले. नो मोर रोना ठेवला. एक दुपारी बातमी 8व्या मध्ये. इट्स ओके. मजा आली मला. बाईकवर फिरायला मजा येते. कार मध्ये कंटाळा येतो. चला आता आपण वॉक करूया. बघा एवढं छान असताना खाली एवढं छान परिसर. चल ना. एवढं छान असताना ह्याला पार्किंग मध्ये चालायचं होतं. ओके. हा तिकडे नवीन बिल्डिंग बनते जे आमच्या घरातून दिसते. ती मस्त लाईट्स लावलेत. सोलार लाईट. सो 20 मिनिट झालेत वॉकला. आता लास्ट राऊंड. मी थकलो. फर्स्ट नंबर बिल्डिंग मध्ये जाऊन मग आपल्या बिल्डिंग मध्ये. येस. सो खाली उतरलो. वॉक करतोय. बरं वाटलं वॉक करून. तेव्हा गॅस निघाला. हिचा निघाला. ही पात्री. आई शपथ. हा मला बोलला बरं वाटतं. गॅस रिलीज झाला. नाही जरा बरं वाटतं वॉक करून. आम्ही ठरवलंय का आम्ही रोज असा वॉक करणार. फ्यू मिनिट्स बट करायचं. माझ्या तर इच्छा इव्हन लंच नंतर पण थोडं केलं पाहिजे. मग तुझी इच्छा तू पूर्ण करू शकते एकटी. तुला घेऊन करणार आहे. दोघांना फिट करायचं. ठीक आहे. सो असाच संपूया आमचा ब्लॉग. आता काय घरी जाणार आणि झोपणार. असाच संपवतो हा ब्लॉग. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. संपू नका. मला एक बोलायचंय. थकलो आम्ही. किती वेळ चाललो असं लाईक 25 मिनिट्स चाललो. मोर दॅन 25 मिनिट्स तरी नक्कीच चाललो. किती महिन्यानंतर असं वॉक केलं मग थोडस असं दमलो. पण बरं वाटलं. लाईक असं नेगेटिव्हली नाही, चांगल्याने दमलो. सो आम्ही आज जे पण शॉपिंग केलंय ना, म्हणजे माझं एवढं काही नाहीये, 2-4च आहेत. ह्यांनी खूप काही केलंय. खुशी बघा खुशी.
तर त्याचा हॉल व्हिडिओ आम्ही सेपरेट बनवणार आहोत. उद्या आम्ही शूट करणार आहोत आणि या व्हिडिओ नंतर लगेच तो व्हिडिओ आम्ही अपलोड पण करू. तर स्टे ट्यून फॉर दॅट. नक्की बघा तो व्हिडिओ. आणि एवढे काय म्हणजे काय घेतले नाही, साधे सुधे कपडे घेतले. खूप सिम्पल. झुडिओ आणि वेस्ट साइड मधनं घेतले आणि चप्पल ते काय वॉक अवे ना, काय वॉक काहीतरी घेतले सोड, काहीतरी आहे ते दाखवतो. फोरमचं शॉपिंग आहे. येस, आणि सगळं ग्राउंड फ्लोअरचं शॉपिंग. ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंट. वरून तसंही काही नाहीये, रिलायन्स आहे फक्त, ट्रेंड्स आहे. तो मी सांगते ना, आम्ही त्या दिवशी विव्यानामध्ये गेलो आणि विव्यानामध्ये दुनियाभरातले शॉप्स आहेत आणि आम्हाला काही आवडलं नाही ना. म्हणजे इतके शॉप्स, इतकी व्हरायटी असून आम्हाला काय आवडलं नाही. आणि कोरम मध्ये ना मोजकी 2 ठिकाणं जिकडे आम्ही जातो. आम्ही मॅक्स मध्ये पण नाही जात, आम्ही आज गेलो बट मॅक्स मधलं आम्ही काही घेतलं नाही एनिवे. पण आम्ही झुडिओमध्ये जातो आणि वेस्ट साइड मध्ये जातो आणि आम्ही दोन्हीकडनं शॉपिंग करून आलो. म्हणजे तिथे असं होतच नाही की तुम्ही झुडिओ किंवा वेस्ट साइडला जा आणि तुम्हाला काही आवडलं नाही. स्पेशली झुडिओ मला पर्सनली आवडतो, कारण कलेक्शन चांगलं असतो, ट्रेंडी असतात कपडे. एक आहे का ते जास्त वेळ राहत नाही झुडिओचे कपडे, बिकॉज वर्थ इट आहे. आणि मला वेस्ट साइड मध्ये असं होत नाही की काय आवडणार नाही. म्हणजे वेस्ट साइडचं काय नाही आवडलं तरी मॅनिक्विन आवडतो. म्हणजे माझं 50% कपाट इज वेस्ट साइड ओनली. म्हणजे मी खूप वेस्ट साइड मध्ये घेतलं. हात येतो 50% कपाट हे वेस्ट साइड आहे आणि सगळं वेस्ट साइडला ढीग लागत चाललंय. एनिवे, आय होप यू गाईज एन्जॉयड आवर व्लॉग. हा असा आम्ही प्रॉपर शूट केला आणि त्याच दिवशी एंड पण केला. आम्ही नेहमी सगळे ब्लॉग एंड करायचे विसरतो. सो मला तरी वाटतं की हा जरा बरा झाला असेल. होप फॉर द बेस्ट. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आय होप यू गाईज एन्जॉयड. मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ऑल्सो कॉमेंट. प्लीज छान छान कॉमेंट करा. असं काहीतरी सजेशन. लवकरच तुम्हाला प्रँक व्हिडिओ येणार. खूप लवकर तुम्ही सजेस्ट पण करा. सजेस्ट काय होते, मला मी बोबडी वळते. तुम्ही सजेस्ट पण करा की आम्ही काय व्हिडिओज बनवू, काय कसं. प्रँक जरी सजेस्ट नाही केलं तरी मी प्रँक व्हिडिओ टाकणार आहे खूप लवकरच. म्हणजे असं रिसेंट म्हणजे लगेच नाही येणार, पण प्लॅनिंग सॉर्टिंग करून सगळे प्रँक व्हिडिओ. सो बाय.